जर तुम्हाला बाजारातील कुल्फीपेक्षा काहीतरी जास्त हेल्दी आणि घरगुती हवं असेल ना, तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण या कुल्फीमध्ये ना दूध उकळण्याची गरज आहे ना कस्टर्ड पावडर वापरण्याची गरज आहे. त्यामुळे कुल्फी बनवायला तर खूप सोपी, शिवाय खूप हेल्दी आणि झटपट तयार होते. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता या ठिकाणी 100 ग्रॅम म्हणजे 1 बाउल भरून मी एवढा मखाना घेतलेला आहे. 10-12 काजू आणि 10-12 बदाम घेतलेत. बदाम मी गरम पाण्यात 15 मिनिटासाठी भिजले त्यामुळे त्यांची पटकन अशी साल निघते. असे साल काढलेले बदाम आपल्याला वापरायचे. बिया काढलेले खजूर 10-12 एवढे मी वापरलेत. आता याच्यामध्ये अर्धा लिटर दूध मी वापरते. असं गरम उकळतं दूध टाकलं ना तर त्यामुळे छान भिजतं आणि मिक्सरला प्युरी करताना मस्त त्याची पेस्ट क्रीमी अशी तयार होते. आता 1 चमचाभर मध मी वापरते. मधामुळे मस्त टेस्ट येते आणि फ्लेवर देखील त्याचा छान येतो. याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स मी वापरते. 4-5 थेंब एवढे व्हॅनिला इसेन्स मी वापरलेले आणि दुधावरची साय मी वापरली. अंदाजाने अर्धा कप एवढी साय होती. आता याच्याऐवजी तुम्ही क्रीम देखील वापरू शकता, पण मलाईमुळे खूप छान अशी टेस्ट येते. क्रीमी मलाईदार असं टेस्टी तयार होतं. आता खडीसाखर वापरली मी पाव कप. आता खजूर आणि मध आपण वापरले, त्याचा गोडवा देखील असतो, त्यामुळे खडीसाखर ही बेताची आपल्याला वापरायची. आता हे सगळं साहित्य 15-20 मिनिटासाठी मी झाकून ठेवलं तर मस्त असं भिजतं हे आणि मिक्सरला सहज त्याची पेस्ट अशी तयार होते. गरम उकळत्या दुधामुळे मस्त मऊसूत भिजल्यामुळे मस्त त्याची पेस्ट अशी तयार झाली. तुम्ही पाहू शकता परफेक्ट टेक्स्चर असलेलं हे बॅटर आपलं तयार झालं. कुल्फीसाठी आता रेडी आहे. किती बनवायला सोपं होतं ना. अगदी काही आपण उकळलं नाही दूध का काही शिजवलं नाही का त्याच्यात कस्टर्ड पावडर देखील आपण टाकलेलं नाही. खूप काही साहित्य, मोजकी साहित्य आपण घेतली आणि गरम पाण्यात भिजून लगेच त्याचं बॅटर तयार केलं आणि कुल्फी मोलमध्ये भरून आपली कुल्फी ही तयार झाली. आता हे सगळं साहित्य मी कुल्फी मोलमध्ये भरलं. उरलेलं थोडंसं एका बाउलमध्ये टाकून याला देखील रॅप करून ठेवलेलं आहे. आता हे सगळं रेडी झालं आपलं कुल्फी सेट करण्यासाठी. रात्रभरासाठी मी सेट करायला ठेवलं होतं. छान अशी सेट होते ही कुल्फी. मस्त क्रीमी मलाईदार टेक्स्चर असली ही कुल्फी तयार होते. बनवायला जेवढी सोपी, दिसायला जेवढी सुंदर ना, तेवढी टेस्टला अप्रतिम येते. शिवाय हेल्दी देखील खूप होते. अशी कुल्फी मुलांनी दिवसातून 3-4 देखील खाल्ले ना तरी आईला अजिबात काळजी नसते. कारण याच्यात आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरले ना ते खूप हेल्दी असल्यामुळे मुलांना तब्येतीला तर खूपच छान आहे. आता याला कुल्फीला दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये थोडंसं डीप केल्यानंतर हिला काढलेले सहज इझिली निघते आणि टेक्स्चर तर अप्रतिम आलेले. तुम्ही पाहू शकता बाइंडिंग खूप मस्त आलेली, कलर देखील खूप सुंदर आलेला आहे आणि चव तर अप्रतिम येते. आणि हेल्दी तर तुम्हाला माहितीच आहे आपण काय साहित्य ते वापरलेले. असं झटपट थोडंसं दूध जरी उरलं ना तरी देखील आपण मुलांना ही कुल्फी आपण तयार करून देऊ शकतो. जे बाउलमध्ये टाकलं होतं ना त्याला कट मारून असं मी टूथपिक टाकून मस्त मटका कुल्फीसारखी ही कुल्फी तयार झालेली. सहज खूप स्मूथी असं टेक्स्चर आलेलं आहे. कारण कट करतानाच लक्षात आलं किती स्मूथ त्याचं टेक्स्चर आलेलं आहे ते. खूप क्रीमी मलाईदार टेस्ट अशी ही कुल्फी खूप झटपट सोप्या पद्धतीने आपण बघितलीत. मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माझ्या घरात मुलांना तर खूप आवडली. बनवायला खूप सोपी असल्यामुळे मी तर हा व्हिडिओ पडेपर्यंत 3-4 वेळेस बनवून झाली. कारण काही जास्त मेहनत नाही, काही मोजमाप नाही आहे. खूप साध्या सरळ सोप्या पद्धतीने ही कुल्फी तयार होते. शिवाय हेल्दी देखील असते. अशी ही नो ॲडेड शुगर आणि प्रोटीनयुक्त कुल्फी तयार आहे आपली. नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला हाईप करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.